कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरीत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दिमाखात पार पडला। यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यात लवकरच अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आहे। या माध्यमातून मराठी साहित्याचे हिंदी, तमिळ आणि कन्नडसह इतर प्रमुख भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी शासनातर्फे विशेष निधी दिला जाईल। तसेच परदेशातील मराठी मुलांसाठी पुढच्या वर्षापासून ऑनलाईन मराठी शिक्षण उपक्रम सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली। मराठी भाषा विभागासाठी 265 कोटींचा निधी मंजूर असून काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव उभारले जाणार आहे। जेएनयूमध्येही मराठी अध्यासन केंद्र कार्यान्वित झाले। नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अमराठी व्यक्तींना सहज मराठी बोलता यावं यासाठी विभाग प्रयत्नशील आहे। या सोहळ्याला साहित्यिक विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मराठी भाषेचे वैभव वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं यावेळी सामंत यांनी सांगितलं।